कधी घ्यायला भेटणार आहे तुला? कसं वाटतंय? अरे बाहेर मार आई राजा हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? हर्षद ऑल टाईम ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर गाईज खूप दिवसांनी असा इंट्रो दिला आहे आणि खूप दिवसांनी ब्लॉग चालू केला आहे. कारण पण तसंच आहे, कारण मी चालली माझ्या गावी, माझ्या मम्मीच्या गावी, म्हणजे माझ्या माहेरी. आणि माझं गाव आहे सोलापूर, मला माहिती असेल बहुतेक जणांना. तर मी तिकडे गावी चालली आहे. माझ्या भावाचं देवाचं कार्य आहे, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे देवदेवाचं फंक्शन आहे, त्याच्यामुळे मी चालली आहे गावी. टिल्लू बाबू सगळे रेडी आहे आणि ऑलमोस्ट बॅग पण भरून झाली आहे. आता 5 मिनिटामध्ये निघणार आहे. तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा. बाबू किती मस्ती चालू आहे तुमची? किती मस्ती चालू आहे? एकदम पण शांत नाही ना तुम्ही? बसा. कुठे चाललंय? आपली गावी चाललेलो आहे. आता आम्ही पोहोचलो आहे सोलापूर स्टेशनला. आणि आमची ट्रेन AC लोकल होती आणि तिचे जास्त काही शूट करायला भेटला नाही, कारण सगळे झोपले होते, स्लीपर ट्रेन असल्यामुळे. आणि ते मॉर्निंगचा हा व्ह्यू आहे. आणि आम्ही निघालो मग आमच्या गावी जाण्यासाठी. वाटतं छान दिसतं. तर आम्ही निघालो आमच्या गावी जाण्यासाठी. आणि ते लग्न दिसत होतं, मी थोडंसं शूट केलं. आणि हे लग्न होतं जैन समाजाचं लग्न होतं हे. तर खूप छान त्यांची वरात चाललेली सकाळी सकाळी आणि छान वाटत होतं. सगळ्या लाईनीमध्ये अशा लेडीज अशा जात होत्या आणि त्यांच्या डोक्यावर तुळस वगैरे होती आणि खूप छान वाटत होतं ते बघायला आम्हाला ते दृश्य. आम्ही ते 5 मिनटं आम्ही थोडं थांबलो बघण्यासाठी हे. आणि खूप मोठं लग्न होतं. म्हणजे मला असं वाटतं की तिथलं आमदाराचं म्हणजे मुलाचं वगैरे असेल ते लग्न. खूप छान होतं ते लग्न. नंतरला हे रिक्षामध्ये पण आम्ही बसलो होतो, तर ते सगळेजण बाबू वगैरे सगळे नाचत होते ते वराताचा आवाज ऐकून. आणि हे आमचं सोलापूर मार्केट आहे, मेन सिटी, सोलापूर मेन सिटी खूप मोठी आहे. आणि आम्ही पोचलो मग आमच्या गावी. आणि हे आमचं गावचं घर आहे. हे जे ग्रीनवाला दिसत असते ते जुनं घर आहे आणि जे येल्लोवालं आहे ते नवीन घर आहे. आणि हा गावचा समोरचा रस्ता आहे. आणि समोर इकडे म्हणजे अशा बाजूला आजी राहतात, त्यांच्या खूप साऱ्या बकरी आहेत. तर त्यांच्याकडे जाऊन म्हणजे स्टार्टिंगलाच आम्ही जसं गेलो तिथे तसेच हे सगळे ते बकरी बघायला गेले. त्यांना फार आनंद झाला आहे बघून, मातीत खेळणं वगैरे. हे आपल्या मुंबईला सहज तरी भेटत नाही, पण गावी त्यांना खूप छान वाटलं. आणि हे नंतरला हे आमचा बकरीचा कार्यक्रम होता, म्हणजे बकरी कापण्याचा कार्यक्रम होता. ॲक्च्युली माझ्या भावाचं जागरण गोंधळ होतं, तर त्याच्यासाठी हे आमच्याकडे प्रथा असते की गावाला पूर्ण बकऱ्याचं मटण देतात. तर हे बकरी असे गावामध्ये पहिले फिरवून आणतात, नंतर मग त्यांना कापून वगैरे मग मटण वगैरे संध्याकाळी करतात. तर त्याच्यासाठीच मी गावी गेली होते आणि बकरीमध्येच पळाली, तिला काय माहीत काय झालं. नंतरला त्यांना आणलं, मग दोघांना पण आणलं. तर इथे माझी आजी आहे ही व्हाईट साडीवाली, आणि ते मम्मी पप्पा सगळे, हे माझे सगळे खूप माझी मोठी फॅमिली आहे. ते सगळे माझे भाऊ आहेत, त्यांची मुलं, हे सगळे काका काकी सगळेजण होते. आणि हे बकऱ्यांची अशी पूजा करतात, म्हणजे कापण्याच्या अगोदर प्रथा असते. तर प्रत्येकाच्या गावी वेगवेगळी प्रथा असते, तर आमच्या गावी अशी प्रथा आहे. तर हा जो बसला आहे टोपी घातलेला, हा माझा छोटा भाऊ आहे, त्याचं जागरण गोंधळ होतं. तर हे सगळे माझे भाऊ आहेत, ते जे सांगत होते की असं असं करायचं तसं असं, तर त्या पद्धतीने तो करत होता.
आणि इथे मग नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं. मग नैवेद्य वगैरे पुरणपोळीचं वगैरे असं नैवेद्य दाखवून माझी आजी झांज वाजवते, खूप छान झांज वाजवते ती, गाणीसुद्धा बोलते ती. तर ती झांज वाजवत होती आणि हे सगळं म्हणजे खूप आम्हाला बघण्यासारखं होतं. मी खूप वर्षाने गेले आणि हे बघितलं, बाबू पिल्लूला दाखवलं, त्यांना पण खूप छान वाटलं. आणि पप्पा काका वगैरे म्हणजे खूपच माहोलच वेगळा होता. असं वाटतच नव्हतं की आम्ही म्हणजे खूप दिवसांनी आला, असं वाटत होतं की म्हणजे आत्ताच आम्ही इथेच राहतो असं वाटत होतं. कारण का खूप छान वाटत होतं आम्हाला, एकदम सगळे फॅमिली एकत्र होती आमची. आणि इथे हे सगळं झाल्यानंतरला मग आम्ही सर्वांनी पाया वगैरे पडले तिकडे. आणि बकरीला नैवेद्य द्यायचा असतो, तर त्यांना नैवेद्य माझ्या भावाने दिला. इथे माझी मम्मीने पण पाया वगैरे पडली आणि ते बकरीला पण इथे पण नैवेद्य दिला. आणि पुढचा कार्यक्रम असत जो हा कार्यक्रम आमचा चालू झाला तो आमचा पहाटेपर्यंत 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम तसंच चालू राहिला. आणि हे बकऱ्यांना नैवेद्य द्यावा लागतो त्यांना, म्हणजे कापायच्या अगोदर त्यांना असं म्हणजे रिकामी पोटी कापत नाही बोलतात, तर तसं त्यांना नैवेद्य वगैरे द्यावा लागतो. शांतपणाने त्यांना असं म्हणजे गोंजरावं लागतं, कारण ते पण घाबरतं, त्यांना पण समजतं की हे काय वेगळं चालू आहे. शेवटी ते प्राणी आहेत, तर खूप त्यांना आम्ही केअरफुली त्यांना मी बघितलं. इथे सगळे माझे भाऊ लोक होते, त्यांना फार आनंद झाला, त्यांना व्हिडिओमध्ये मी घेतलं. आणि म्हणजे असं टाईमच भेटला नाही की त्यांना कधी मी असं समोर जाऊन त्यांच्यासमोर व्लॉगिंग केली. मग ते फार खुश झालेले. तर इथे सगळे म्हणजे चालू होतं त्यांचं, म्हणजे पूजा वगैरे त्यांची चालूच होती, सगळे पाया पडत होते. आणि बकरी तर 2 बकऱ्या होत्या आमच्या. आणि ते बघा मी इथे जाऊन उभी राहिली, नंतरला मला पाया पडायचं होतं, तर इथे मी देखील पाया वगैरे पडले. भारी ना, बसायचंय म्हणजे बसायचंय. देव आहे. गोट आहे गोट. भीती पण वाटते, मजा पण वाटते, दोन्ही पण एक्साइटमेंट होते मला. खूप दमलोय, कष्ट तोंड बघा आमची, तोंड वाटतील का. छान छान. बघितलं कसं दूध बघितलं कसं निघतं, बघितलं कसं दूध निघतं, बघितलं हे बघ असं दूध निघतंय, बघितलं का कसे भावात दूध काढतात बघ ते, बघितलं किती सारे आहेत बघ दूध निघतं रे. लांब उभं राहा. हे काय आहे, सोयाबीन आहे. व्हिडिओ घेते नाही बाई काय करे. मालिक बस बहुत हो गया, आज तो इस बात का फैसला कर ही डालते हैं. कैसा फैसला? सीधे चलते हैं मुच्छड़ के घर, फिर मुच्छड़ को बोलते हैं कि नाव वापस करता है कि नहीं. फिर मुच्छड़ बोलेगा कि नाव वापस नहीं करूंगा, तो हो गया ना फैसला. जा तुझ्या प्रसिद्धीचे अश्विनी घे एक्सपिरियन्स, कधी घ्यायला भेटणार आहे तुला, कसं वाटतंय. अरे बाहेर मार नको, तुला दुखतंय नको मी काढलाय
बघ ती रागाने बघतीये बघा. आम्ही आताच दूध काढलेलं आणि पार्सल आमच्या मुंबईला जाणार आणि ते आम्ही. तर आमचं रात्री जागरण गोंधळ असल्यामुळे आमचे सगळे फॅमिली आले होते. तर ही आमची फॅमिली म्हणजे माझ्या आजीकडची फॅमिली आहे. माझ्या आजीची बहीण, त्यांची मुलं आणि त्यांची नातवंड वगैरे हे सगळेजण मोठा टॅम्पो करूनच आले होते. तर हे मेन सोलापूर सिटीमध्ये राहतात आणि हे आमच्या गावी आले होते. आणि खूप वर्षांनी मी त्यांना भेटले आणि गळ्यामध्ये पडून त्यांच्या रडले. ही माझ्या आजीची बहीण आहे, मावशी, रेखा मावशी. आम्ही तिला रेखाही म्हणतो. एवढी छान आहे की एवढं जीव लावते ना मला की भरपूर विचारायलाच नको. आणि खूप वर्षांनी मी त्यांना बघितलं होतं आणि त्यांनी पण मला बघितलं होतं. 10 वर्षांनी मी जवळपास गावी गेले होते. 10 वर्ष म्हणजे काय झाले. आणि 10 वर्षानंतर मी माझ्या फॅमिलीला भेटून मला तर खूपच आनंद झाला. आणि हे सगळे फॅमिली, नातेवाईक हे सगळे आमचे काका, माझी भरपूर मोठी फॅमिली आहे गावी. म्हणजे भरपूर मोठी फॅमिली आहेत. माझी काकी, काका, माझ्या बहिणी, माझी भावंड, खूप मोठी फॅमिली आहेत आमचे. आणि खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. खूप मन म्हणजे एकदम भरून आलं माझं सगळ्यांना भेटून. सगळे मोठे झाले होते. माझ्यासमोर लहान होते. ते मला ओळखायलासुद्धा येत नव्हते. आता ते खूप माझ्यापेक्षा हायटीने मोठे झाले. एजने कमीच आहेत पण हायटीने खूप मोठे झाले माझ्यापेक्षा. तर त्यांची मुलं होती छोटी. तर खूप छान वाटलं आम्हाला बघून. मला तर खूप स्पेशली हा मोमेंट माझ्यासाठी खूप छान होता. आणि खूप मी म्हणजे ह्या क्षणाचा खूप मी वाट बघत होते की कधी मी भेटेल आणि कधी मी गावी जाईल. तर मी फायनली मी ठरवलेलंच होतं की मला काय पण करून माझ्या फॅमिलीला मला भेटायचंच आहे. तर मी ते माझं एकदम स्वप्न होतं ते मी पूर्ण केलं असंच म्हणायला येईल. आणि मला खूप छान वाटलं माझ्या फॅमिलीसाठी बोलून, एक दिवस राहून खूप छान वाटलं. ते एक दिवस माझ्यासाठी राहिले. आणि हे मोठा टॅम्पो करूनच आले होते. हा टॅम्पो माझ्या काकांचाच आहे. टॅम्पो करूनच आले होते ते गावी. नंतर संध्याकाळी 7 वाजता म्हणजे कार्यक्रमाला परत सुरुवात झाली. तर ते माझ्या भावाला हळद लागत होती. म्हणजे माझ्या भावाचं देवासोबत लग्न लावत होते. तर त्यावेळेचा हा व्हिडिओ मी छोटासा कॅप्चर करून घेतला. आणि ते त्याला हळद लावत होते. त्याला सगळेजण म्हणजे एकदा हळदीचा कसा आपण हळद कशी करतो नवरदेवाची त्या पद्धतीमध्ये. तर इथे मी पण हळद लावायला गेली होती त्याला. तर सगळ्यांनी हळद लावायची असते. त्यानंतरला मग आमचं नंतरला नेक्स्ट कार्यक्रम आरती वगैरे झाली. आणि हे सगळे वाघ्या मुरळी येतात जागरण गोंधळाच्या दिवशी. ते सर्वजण आले होते. मग त्यांनी हळदीचा कार्यक्रम केला. त्याच्यानंतरला मग आरती झाली. त्याच्यानंतरला खूप सारे लागोपाठ असे कार्यक्रम एक असे होत गेले पहाटे 4-4:30 वाजेपर्यंत. आणि खूप वर्षांनी मी हे जागरण गोंधळ बघितलं. आणि आमच्या घरामध्ये हे जागरण गोंधळ म्हणजे होतच राहतं. कोणाचं काय असेल, बकरं वगैरे कोणाचं जावळचं असेल तरी आम्ही आमच्यामध्ये बकरे कापतात. अशी एक प्रथा असते. नंतरला मग थोड्या टायमाने मग जेवण वगैरे झाल्यानंतरला मग हे ड्युटी असते. ही ड्युटी पेटवतात खंडोबाची. तर हे सगळे म्हणजे भावंड असे ड्युटी घेऊन चालले होते. म्हणजे असं गावामध्ये वेशीला जाऊन तिथे दाखवायचं असतं हे ड्युटी. तर तिथे घेऊन चालले होते हे. आणि आम्ही पण त्यांच्या पाठीपाठीच होतो. म्हणजे सर्वांनीच जायचं असतं. तर असे 5 पावलं जाता बोलतात. तर तसं आम्ही सगळेजण निघालो होतो हे ड्युटी घेऊन. तर हे रात्रीचं आहे आणि अंधार झालेला. तरी आम्ही सगळेजण चाललो होतो.
इथे पूजा चालू होती वेशीवर आल्यानंतर. मग इथे मग आमचा जेवणाचा कार्यक्रम चालू झाला. फायनली आमचा म्हणजे बकऱ्याचं जे जेवण असतं तर ते बकऱ्याचं जेवणाचा कार्यक्रम चालू झाला. इथे सगळे माझे फॅमिली बसले होते जेवायला आणि थंडी तर खूप म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात थंडी होती. आणि ते सगळे माझे आजी काका काकी हे सगळे माझे भाऊ आहेत ते सगळे जेवायला बसले होते आणि सगळे बोलत होते ये जेवायला. पण मी नॉनव्हेज नाही खात त्याच्यामुळे मी जेवली नाही. पण सगळ्यांचा मी शूट घेतला आणि मग आता तो कार्यक्रम झाला आहे. आता चालू जो होणार होता तो कार्यक्रम होता जागरण गोंधळाचा. तर आता सर्वांनी जेवण वगैरे सगळेजण बसले आता जागरण गोंधळाचा कार्यक्रम बघायला. तर आता इथे वाघ्या मुरळी म्हणजे देव वगैरे सगळे मांडले होते आणि ह्या 2 मुरळी होत्या ज्या नाचणाऱ्या. तर खूप छान कार्यक्रम झाला आणि लाईफमध्ये मला देवासारखी अशी जी माणसं भेटली आहेत सोन्यासारखी, जेवढं बोलेल तेवढं त्यांना कमी आहे. कारण का त्यांना बघून मला खूप छान वाटलं आणि त्यांच्यासाठीच मी गावी गेलो होते त्यांना खास भेटण्यासाठी, हे जागरण गोंधळ बघण्यासाठी. आणि सगळ्यांना सगळ्या फॅमिलीला भेटून मला खूप छान वाटलं. त्यांनी पण मला खूप प्रेम दिलं. एका दिवसामध्येच मी सगळ्यांचं खूप प्रेम घेऊन आले माझ्यासोबत आणि हे कधीच मी विसरणार नाही. हा व्हिडिओ जो मी माझ्या लाईफ टाईम माझ्या मेमरीसाठी हा व्हिडिओ मी यूट्यूबमध्ये सेव्ह करेल. आणि खूप छान कार्यक्रम झाला माझ्या भावाचा. आता तुम्ही जागरण गोंधळ थोडा बघून घ्या.